आज मालगाव इथे आयोजित कृतज्ञ सोहळा व भव्य नाट्य सत्कार ज्यांच्या शुभास्ते होत आहे ते हिंदू धर्मरक्षक गुरुवर्य पंत रामगिरीजी महाराज ज्यांच्या प्रयत्नामुळे त्यांच्या आशीर्वादामुळे हे कार्यक्रम खरं होऊ लागला मालगावला। ते आमचे नेते आदरणीय अतुलजी सावे साहेब, मंचावर उपस्थित असलेले आमच्या संभाजीनगरचे जिल्हा अध्यक्ष संजयजी खंबायते साहेब, आमचे दुसरे जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष रामूकाका शेळके, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष जितू भाऊ जयस्वाल, आपले सभापती सचिनजी गराड साहेब, सोनटक्के साहेब, आपले किशोराबा, आपले दुसरे सभापती कोण राहिला मोठे साहेब, आमचे मित्र संजू भाऊ निकम, राष्ट्रवादीचे पंकजी ठोंबरे, राष्ट्रवादीचे उपस्थित तालुका अध्यक्ष दत्तू भाऊ, भारतीय जनता पार्टीचे सर्वच कार्यकर्ते, सॉरी धवळे साहेब, मी आपलं आमचे जुने मित्र व मानाचे अध्यक्ष आमचे मित्र शिवाजीराव ढवळे साहेब, उपस्थित सर्वच जिल्हा परिषद सदस्य, सभापती, पंचायत समिती सदस्य, माझे सर्व नगरसेवक सहकारी व सर्व भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी व आमचे ज्यांनी खरंच आम्हाला मदत केली असे ठाकरे गटाचे संजूभाऊ असू द्या, मनोज असू द्या, उपस्थित सर्वच ज्यांनी हे कार्यक्रम घडून आणलेले ते अभयदादा असू द्या, गीताराम भाऊ असू द्या, सर्वच मालगावची अविनाश पाटील मित्रमंडळ, उपस्थित माझे बंधू व लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींकरता तसं बघितलं तर भारतीय जनता पार्टीने खूप काही केलं, पण काल एक दुर्दैवी घटना झाली महाराज। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब 33% आरक्षण महिलांचं सबलीकरणाकरता देणार होते, पण काही लोकांनी ते होऊ दिलं नाही। कारण की आज आपण बघतो का भारत एवढा मोठा देश आहे, तिथे महिलांची संख्या जवळपास 49% आहे, पण 147वा नंबर एक आपल्या इथे आरक्षण नाही। म्हणजे सगळ्यात कमी लोकसभा विधानसभेमध्ये जे प्रतिनिधित्व महिलांचं असतं तो भारतात म्हणजे जेवढे देश म्हणजे जगात 147वा नंबर आहे। आणि हे आज सबलीकरणाचा एवढा मोठा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केला, पण काँग्रेस सारख्या पक्षांनी हाणून पाडलं, त्याबद्दल मी खरंच आज जाहीर निषेध करतो। खरं म्हणजे सावे साहेब असू द्या, संजूभाऊ असू द्या, भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते मंडळी आज इथे येता आलं नाही, प्रशांत भाऊ असू द्या, अनुराधाताई असू द्या, आमचे सुहास भाऊ असू द्या, यांचं मी मनापासून वैजापूर तालुक्याकडून धन्यवाद देतो। त्या त्यांनी वैजापूर तालुक्याला एवढी मोठी जिल्हा परिषद अध्यक्षाची संधी दिली। एवढंच नाही तर आमच्या विनंतीला मान देऊन ते स्थायी समिती असती त्याच्यात पण 3-3 लोकांना प्रतिनिधित्व दिलं संजूभाऊ, बरोबर आहे? तर खरंच मी कृतज्ञता मालगावची नाही, मी तालुक्याचे होते मी सगळ्यांचं कृतज्ञता व्यक्त करतो। मला 100% खात्री आहे का अविनाश पाटील आता बोललेच का अविनाश पाटील एक असा कार्यकर्ता आहे त्यांनी लहानपणापासून संघर्ष करत आज एवढ्या मोठ्या पदावर आलेला आहे। त्यांनी ग्रामपंचायत सदस्यापासून ग्रामपंचायत सरपंच, 2दा जिल्हा परिषद सदस्य असून त्यांना 2दा सभापती पदचं चांगलं कामकाज केलेलं आहे। मला 100% सावे साहेब खात्री आहे का तुमच्या आदेशाचा तुम्ही जो निर्णय घेला त्याला 100% ते पूर्ण 100% त्याला न्याय देतील एवढंच मी महाराज या समोर महाराजांचा पण खूप आशीर्वाद आहे। महाराजांच्या तालमीत अविनाश पाटील तयार झालेले म्हणून 100% त्यांच्या हाताने काही चांगलं होणार नाही। भारतीय जनता पार्टीचं नाव ते पूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्रात वर नेतील एवढीच अपेक्षा मी करतो। परत एकदा जास्त वेळ घेत नाही आमच्या महाराजांनी सांगितलं, कारण की वैजापूरला तसं बघितलं तर बॅकलॉग खूप आहे विकासाचा, आमच्या घोषणा जास्त आहे, विकासाचा बॅकलॉग खूप आहे, पण आज तुमच्या रूपाने संधी भेटलेली आहे ग्रामीणला पण शहराला पण। माझी विनंती राहील का इथले जे जे प्रश्न आहेत जसं आमचं शनिदेवगावचं बंधारा असू द्या, आमच्या पेटाचं विकासाचं घोषणा खूप झाली, पण जे काही केलं आपल्या गिरीश भाऊ महाराजांच्या माध्यमातून झालं। महाराज जे तुटलं आहे मी 100% मला खात्री आहे का सावे साहेबांनी एखादं काम हातात घेतलं ते जास्त चर्चा करत नाही, बोलत नाही, शांत राहतात, त्यांना प्रसिद्धीची पण
काही आवड नाही, पण काम करणारं व्यक्तिमत्व आहे, ते 100% काम करतील. आमच्या इथे घोषणा खूप झाल्या पण काम काही झालेलं नाही हे सगळ्यांना व्यासपीठावर बसलेलं माहिती आहे. म्हणून माझी विनंती राहील की तुम्ही पदक आम्हाला दिले, मला दिले, अविनाश पाटलांना दिले, पण आता खरंच 2.5-3 वर्ष जे तुमचं पाठबळ आम्हाला भेटलं तर वैजापूर तालुक्याचा विकास जास्तीत जास्त होईल. तिथे स्मार्ट सिटीचा प्रश्न आहे, भरपूर प्रश्न आहे. आम्ही येऊन आम्हाला 100% खात्री आहे की आपण हे पूर्ण प्रश्न मार्गी लावतील. मी काही 45 मिनिटं महाराज घेणार नाही, कारण की मी मास्तर नाही आहे, मी डॉक्टर आहे, कमी बोलतो काम जास्त करतो, म्हणून मी काही 45 मिनिटं घेणार नाही. मी आपण सगळे इथे आला त्याबद्दल एकदा परत सगळ्यांचे तालुक्याचे जेवढे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आले मी माझ्यातर्फे त्यांचा आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद डॉक्टर साहेब. तालुक्याचा विकास हा कागदावर न होता प्रत्यक्षात तो उतरला पाहिजे, याच्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि नेते बांधील आहेत. हा शब्द आणि विश्वास आपण उपस्थितांना दिला त्याबद्दल आपले मनस्वी आभार.